त्रिफळा चूर्णाचा महत्त्वाचा घटक म्हणजे बेडा. या झाडाला बहेडा, बहेरा, भेला किंवा हेला सुद्धा म्हणतात. इंग्रजीत याला बॅलेरिक मायराबोलन असं नाव आहे. बेड्याचं बॉटनिकल नाव टर्मिनालिया बॅलॅरिका असं आहे. टर्मिनालिया या शब्दाचा अर्थ अशी झाडं ज्यांची पानं फांद्यांच्या टोकाला झुपक्यांनी येतात. संपूर्ण भारतभर आढळणारा हा अस्सल भारतीय वृक्ष आहे. बेहड्याचं झाड खूप मोठं होतं. चैत्रात या झाडाला सुंदर लाल रंगाची पानं येतात आणि त्याचबरोबर त्याला फुलंसुद्धा येतात. तेव्हा तर हे झाड आणखीनच सुंदर दिसतं. याच्या फुलांना उग्र दर्प असतो. बेहड्याचं झाड प्रसिद्ध आहे ते त्याच्या फळांमुळे. मे ते जुलैपर्यंत याची मातकट रंगाची फळं पिकून जमिनीवर पडत असतात. ही फळं पशुपक्षी आवडीने खातात. पिकलेल्या फळांचा कव्हर फक्त प्राणीच खाऊ शकतात. त्यामध्ये टॅनिन आणि इतर औषधी घटक असतात. प्रत्येक फळात एक बी असते. ती बी फोडली की आत बदामासारखा गर असतो. तोही खाण्यायोग्य असतो, पण तो जास्त खाल्ला तर मळमळल्यासारखं होऊ शकतं. बेहडा हे प्रसिद्ध आहे त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी. त्रिफळा चूर्ण हे औषध अनेक रोगांमध्ये वापरले जातं. हे चूर्ण हिरडा, बेहडा आणि आवळा यांच्या वाळलेल्या फळांपासून बनवतात. हे बेहड्याचे फळ एक्सपोर्टसुद्धा केले जातात. या झाडाचं प्रोपोगेशन तुम्हाला करायचं असेल तर त्याची बी सहज लागते. याशिवाय बेहडा हे अनेक फुलपाखरांचं होस्ट प्लांट आहे. त्यामुळे हे झाड जर तुम्ही लावलं तर पशुपक्ष्यांबरोबर फुलपाखरंसुद्धा अट्रॅक्ट होतील. हे मी काढलेलं इंडियन पिट्टा आणि बेहड्याचं चित्र.